आणि माहितीच्या अभावी आपल्या पाल्याचं किंवा आपल्या घरामध्ये जे कोणी शिक्षणासाठी उत्सुक असतात, हुशार विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. ते नुकसान टाळावं या हेतूनं मी मुद्दाम माननीय सुधीर बापकर साहेबांना विनंती केली की ग्रामसभेमध्ये आपण हा विषय घेऊयात का, आणि त्यांच्या पूर्व परवानगीने मी हा विषय आपल्या समोर मांडतोय. पहिली जी संस्था आहे ती विद्यार्थी सहाय्यक समिती नावाची संस्था आहे. तुम्ही इंटरनेटवर गेलात, युट्यूबवर गेलात तर त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यल्प दरामध्ये या संस्थेमध्ये व्यवस्था केली जाते, राहण्याची आणि खाण्याची सुद्धा. म्हणजे पुण्यामध्ये कुठल्याही महाविद्यालयामध्ये जर आपल्या पाल्याचा, आपल्या नातेवाईकांमधील कुणाचा प्रवेश झाला असेल तर या संस्थेमध्ये अत्यल्प दरामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी मी थोडाफार खारीचा वाटा नक्की उचलू शकेल, कारण त्या संस्थेचा मी माजी विद्यार्थी आहे. माजी विद्यार्थ्यांना एक काही कोटा ठरलेला असतो, कारण आम्ही आमच्या एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आमच्या मानधनातून काही उत्पन्न या संस्थांना देत असतो, आणि म्हणून या संस्था या उभा राहिलेल्या असतात. तर विद्यार्थी सहाय्यक समिती नावाची संस्था जर आपल्यापैकी कुणाच्या कुटुंबातील किंवा ज्यांना खरोखर गरज आहे, गरीब गरजू होतकरू असे विद्यार्थी आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या माहितीतले असतील तर अवश्य संपर्क साधा. नेटवर गेलात तरी तुम्हाला त्याच्याविषयीची माहिती मिळेल, आणि मग तिथे प्रवेश कसा घ्यायचा त्याच्याविषयीची माहिती आधी सुधीर पाटलांना जरी सांगितलं तरी त्यांच्या मार्फत माझ्याकडे येईल. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू. मुलांसाठी आणि मुलींसाठी अशी 2 स्वतंत्र वसतिगृह आहेत. पुण्यामध्ये राहण्याचा खर्च वार्षिक 20,000 रुपये फक्त. त्याच्यामध्ये राहणं आणि खाणं आणि सुविधा, अत्याधुनिक सुविधा सगळ्या आहेत. कधी जर जमलं तर तुम्ही पुण्यामध्ये जाऊन अवश्य ते पहा. आपल्या ग्रामीण भागातले बरेचसे पालक या बाबतीमध्ये अनभिज्ञ असतात, म्हणून मुद्दाम मी ही माहिती सांगतोय. या संस्थेचा मी माजी विद्यार्थी असल्याने या संस्थेचा विचाराचं प्रसार आपल्या गावामध्ये व्हावा हा हेतू त्यामागे आहे. दुसरी संस्था आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. आता भारतरत्न महर्षी कर्वे हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की ज्यांनी पुण्यामध्ये कर्वेनगर नावाचा परिसर आहे, कोथरूडच्या पुढे गेल्यावरती त्याचं पूर्वाश्रमीचं नाव हिंगणे होतं. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, की जिथे फक्त सुरुवातीला ज्या काही विधवा महिला होत्या, म्हणजे आता हे मी 19व्या शतकातलं सांगतोय, 18व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 19व्या शतकाचा पूर्वार्ध, याच्यामध्ये विधवांची स्थिती अत्यंत बिकट होती. अशा विधवांसाठी महर्षी कर्व्यांनी हिंगण्याच्या माळावरती एक मोठं नंदनवन फुलवलेलं आहे. आज त्या कॅम्पसमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये जवळपास 40,000 विद्यार्थिनी शिकतात आणि वेगवेगळे कोर्सेस आहेत. म्हणजे इयत्ता 5वीला जर त्या विद्यार्थिनीला तिथे प्रवेश मिळाला तर अगदी पुढे तिला इंजिनिअरिंगला जाऊ देत, मेडिकलला जाऊ देत, आर्किटेक्चरला जाऊ देत, नर्सिंगला जाऊ देत, इतर कुठल्याही MBA ला जाऊ देत, इतर कुठल्याही कोर्सेसला ती गेली तरी त्याची सगळी शिक्षणाची सोय एकाच कॅम्पसमध्ये आहे. जवळपास 6.5 एकराचा हा कॅम्पस आहे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे, की जिथे मी आता माझी शैक्षणिक सेवा मी देतोय. तर अशी ही संस्था ही फक्त मुलींसाठी आहे. ज्या गरीब घरातल्या मुली आहेत त्यांची आपण मोफत व्यवस्था त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे त्यांना 1 रुपयाचाही खर्च न करता त्या मुलींच्या शिक्षणासाठी तिथे पूर्ण व्यवस्था होऊ शकेल. आपल्या माहितीतल्या जर अशा कोणी विद्यार्थिनी असतील तर अवश्य आपल्या गावचे युवा नेते सुधीर पाटील बापकर यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्या मार्फत येऊ द्या आणि आपण मग पुढील कार्यवाही करू. पण कोणतेही आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा एक शुद्ध सामाजिक हेतू या पाठीमागे आहे.
या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनात आणि सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभारी आहे. थांबतो. धन्यवाद.